शहरात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे प्रशासन वेळोवेळी काळजी घ्या असे सांगत जाहिराती प्रसिद्ध करत आहेत। मात्र नवीन पनवेल येथील खांदा कॉलनीतील न्यू होरायझन पब्लिक स्कूलमध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे। अनेक विद्यार्थी डिहायड्रेशनमुळे बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली आहे। शनिवारी सकाळच्या सुमारास 6वी ते 10वीच्या वर्गातील मुलांना स्पेशल असेंबली प्रार्थनाच्या वेळेत भर उन्हाच्या कडाक्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते चक्कर येऊन खाली कोसळले। यावर सर्व विद्यार्थ्यांची धांदळ उडाली। मात्र शाळेच्या प्रशासनाने एवढ्या उन्हात स्पेशल असेंबलीचे आयोजन करणे कितपत योग्य आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे। शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या बाबतीत असा हलगर्जीपणा करणे हे साफ चुकीचे असून एखाद्या विद्यार्थ्याच्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास या जबाबदार मात्र शाळा प्रशासनच असणार हे मात्र नक्की। या मुजोर शाळेच्या मुख्याध्यापिका एक महिला असून यांना देखील याचे भान नाही का? पनवेलचे आयुक्त मंगेश चितळे यांनी वाढणारी उष्णता याबाबत सातत्याने आव्हान केले आहे। या आव्हानाला देखील या शाळेने केराची टोपली दाखवलेली आहे असे दिसून येते। या शाळेला कोणाचेही भय राहिले नाही। शिक्षण अधिकारी या मुजोर शाळेला लगाम लावणार का तेथील सीसीटीव्ही पाहून या शाळेवर कारवाई करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।